बच्चू कडूंनी रात्रीच्या अंधारात डाव टाकत एकाच वेळी अनेक आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला। मशाल पेटवत प्रहारचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातील अनेक आमदारांच्या घरी पोहोचले आणि घराबाहेरच आंदोलन देखील सुरू केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह नांदेड, वर्धा, अकोला, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे, गोंदिया, अमरावती यासह अनेक जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरकारने आपल्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या बाबींची पूर्तता करावी। कर्जमाफीच्याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी ही आंदोलनं झाली। बच्चू कडू हे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घराबाहेर आंदोलन करणार होते, मात्र त्यांना तिथे पोहोचण्याआधीच पोलिसांनी अडवलं। त्यानंतर बच्चू कडू यांनी थेट फोनवरूनच माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधला। माणिकराव, आम्ही कुठं वेटीस धरतोय? तुम्ही आले असते, आम्हाला वाटलं तुम्ही चहाची व्यवस्था करणार। अब कर्जमाफी तुम्ही देणारच आहे म्हटलं, त्या खुशीनं किंवा आज महात्मा फुले जयंती आहे। सर ठेवून द्या, मी घेऊन येतो। नाही, तुम्ही आता नेमकं काय सांगायचं इथे शेतकऱ्यांना? मी तो माईक स्पीकर तुमचा ऑन करतो आणि तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय सांगा। माणिकराव, मी स्पीकर ऑन करतो, शेतकऱ्यांना सांगा। माझं एकच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांच्या साठी राज्य सरकारकडे तुमच्या मताशी मी सहमत आहे। राज्य सरकारने मी त्याचा पाठपुरावा करेल, 100% त्यात काही शंका नाही। आणि ज्या गोष्टी आपल्याला तुम्ही 17 तारखेला काय तिथे कोणासोबत मीटिंग? 17 तारखेला मी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे मुंबईला, आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर यावंच। माझी आग्रहाची विनंती आहे, आपण या आणि सूचना करा। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। या संदर्भात मी तुम्हाला गॅरंटी देतो, विश्वास देतो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आता आम्हाला 17 तारखेला कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेत 2-3 महिन्यानं कधी तुम्ही कर्जमाफी करणार तेवढं सांगा। मीटिंग महत्वाची नाही, तुम्हाला तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम रेड कार्पेट आहे माझ्याकडे। तुम्ही असं विचार करू नका 17 झालं पाहिजे असं काही नाही, कधी पण या। तुम्ही जेव्हा सांगा मी तेव्हा तत्पर आहे। जेव्हा तुम्ही या, तुम्ही तुमची बाजू माणिकराव, तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलंय म्हणून तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे। तुम्ही भांडले पाहिजे कॅबिनेट मध्ये, आम्हाला आवाज आला पाहिजे ना। आणि येईल, तुम्हाला कळेल ठीक, तुम्हाला कळेल। त्या संदर्भामध्ये मी तुमची बाजू मांडणार आणि 100% मांडणार तुमच्याशी। तुम्हाला माहिती मी खोटं बोलत नाही, म्हणूनच आलो इथं आम्ही। माझा खोटं बोलत नाही, मला राजकारणाची काही घेतलेलं नाही। ठीक आहे, पण तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी काय माझ्या वक्तव्य विनंती आहे माझी की आपण आपल्या सर्व सहकार्यांना सांगा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेने 288 आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसारच प्रहारचे कार्यकर्ते राज्यभरातील आमदारांच्या घराबाहेर रात्री मशाल घेऊन पोहोचले होते। आता बच्चू कडूंच्या या आंदोलनाला यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण बच्चू कडूंनी उभं केलेलं हे आंदोलन याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।